नमस्कार मित्रांनो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी फार्म कट ऑफ राऊंड. तर हे जे बी फार्म कट ऑफ जे आहेत, तर हे आपण पाठीमागच्या वर्षीचे बघणार आहोत. तर याच्यावरनं काय होणार आहे की तुम्हाला एक अंदाज येणार आहे की तुमच्या कॉलेजला त्या नंबर लागू शकतो का नाही. कारण त्या कॉलेजचं पाठीमागच्या वर्षीचं मेरिट काय होतं आणि ते कसं बघायचं, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या मेरिटवरनं तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की तुमचा त्या कॉलेजला नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. तर थोडंसं प्लस मायनस मध्ये तुम्ही धरून चला तुमचा जो मेरिट लिस्ट नंबर असेल तो, आणि त्यानुसार तुम्ही एक लॉजिक लावू शकतात की त्या कॉलेजला नंबर लागेल का नाही लागणार. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी अजून काही व्हिडिओज बनवलेले आहेत की जसं सीट ऍक्सेप्टन्स काय प्रकार असतो, त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये ऑप्शन्स किती भरायचे, मॅक्झिमम किती तुम्ही टाकू शकतात, प्रेफरन्स काय असतात, तर त्यानंतर ऑटो फ्रीज काय भानगड असते, सेकंड राऊंडला कोण इलिजिबल असतात, सेल्फ फ्रीज काय असतात, त्याच्यानंतर बेटरमेंट ऑप्शन काय असतो. तर हे सगळे असे प्रश्नांचे उत्तर मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत पाठीमागच्या. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे, तर तुम्ही तिथून ती बघू शकतात आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला त्यातनं भेटून जातील. आणि अजून तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर आज आपण बघणार आहोत की पाठीमागच्या वर्षाचे कट ऑफ कसे होते आणि कुठल्या कुठल्या राऊंडला कसं कसं कट ऑफ असतात. हे जे पेज आहे हे बी फॉर्मचा जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे तेच होम पेज आहे. जर तुम्हाला या होम पेज वरती यायचं असेल तर गुगलमध्ये टाईप करा mahaCET.org आणि त्यानंतर ते पेज ओपन झाल्यानंतर मेन पेज, तर त्या पेजवरती अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस त्यामध्ये बी फार्म ते ऑप्शन निवडा आणि त्यानंतर तुम्ही या पेजवर येणार आहात. तर हे बऱ्याच लोकांना माहीत आहे की या पेज वरून तुम्ही फॉर्म भरला, त्यामुळे तुम्हाला ते माहीत आहे. तर खाली स्क्रोल करा आणि स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिसेल. आता पाठीमागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी सीट मॅट्रिक्स बद्दल सांगितलेलं आहे, तरी मी पुन्हा तुम्हाला सीट मॅट्रिक्स संदर्भात काही सांगणार आहे. आणि त्यानंतर आपण बघूया राऊंड 1 ला काय कट ऑफ होतं, 2 ला काय कट ऑफ होतं आणि 3 ला काय कट ऑफ होतं. आणि हे महाराष्ट्र, ऑल इंडिया किंवा डिप्लोमा याचा काय प्रकार आहे तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स वर व्ह्यू करूया. आता मी इथं पीडीएफ ओपन केलेली आहे. तर आपण एकाच कॉलेजचं उदाहरण घेऊया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ऍक्च्युली कट ऑफ कसे कसे होतात आणि कसं मेरिट लागते. आता इथं आपण एक घेतलेलं आहे प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी, प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरानगर. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की टोटल 60 सीटचा इंटेक आहे आणि त्यापैकी 48 सीट्स हे कॅप राऊंडने भरले जातात आणि त्याच्यापैकी 39 सीट हे महाराष्ट्रासाठी आहेत आणि ऑल इंडियासाठी हे 9 सीट्स आहेत. आणि हे 48 पैकी सोडून हे 12 जे सीट्स आहेत त्याला इन्स्टिट्यूट सीट्स किंवा मॅनेजमेंट सीट्स असंही पण म्हणतात. म्हणजे थोडक्यात 80% सीट्स हे गव्हर्नमेंट भरतं आणि 20% सीट्स हे इन्स्टिट्यूटला अधिकार असतो भरण्याचं. त्यानंतर कॅटेगरी वाईज जसं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं का जनरल आणि लेडीज. तर जनरल आणि लेडीज म्हणजे जनरल जो प्रकार आहे तर लेडीज म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही पण येतात आणि लेडीज साठी पुन्हा सेपरेट रिझर्वेशन आहे. तर इथं बघू शकतात की कॅटेगरीनुसार इथं काही नंबर्स दिलेले आहेत आणि त्यापुढं HU लिहिलेलं आहे म्हणजे होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटी म्हणजे जे विद्यार्थी सपोज पुणे, नगर किंवा नाशिक मधले आहे आणि त्यांचं शिक्षण तिथेच झालं आहे तर त्यांच्यासाठी होम युनिव्हर्सिटी ही पुणे युनिव्हर्सिटी झाली. आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी याचा अर्थ की सपोज तुम्ही नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करत आहात त्या कॉलेजेस म्हणजे त्या विभागातले कॉलेजेस, तर ती अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा प्रकार होतो. तर कॅटेगरी वाईज इथं सीट्स पण दिलेल्या आहेत की कुठल्या कॅटेगरीला किती किती आहेत आणि त्यात लेडीजला किती रिझर्व्ह आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटीज. तर अपंगत्व जर काही असेल तर त्याच्यासाठी 2 सीट्स रिझर्व्ह आहेत आणि डिफेन्ससाठी 2 सीट रिझर्व्ह आहेत. त्यानंतर आता पुढचं जे नवीन म्हणजे ह्या वर्षी पण आहे जे EWS, तर EWS चे 6 सीट्स आहेत टोटल. आणि ह्या वर्षापासून जे नवीन अजून एक कॉलम ऍड झालेला आहे तो म्हणजे जे सुवर्णला आरक्षण दिलं होतं
तर ते पण याच्यामध्ये ऍड झालेलं आहे. तर त्याच्या सीट्स ज्या आहेत टीएफडब्ल्यूएस नाही सॉरी ईडब्ल्यूएस, त्या ईडब्ल्यूएसचे 6 सीट्स आहेत जे सुवर्णला आरक्षण दिलं होतं 10%. आणि त्यानंतर आता जे नवीन अजून आलेलं आहे कॉलम ऍड झालेला आहे तो म्हणजे टीएफडब्ल्यूएस. तर त्याच्यामध्ये 3 सीट्स आहेत. 3 सीट्स म्हणजे काय, इंटेकच्या 5% सीट्स असतात. आता इथं 60चा टोटल इंटेक आहे, त्याच्या 5% सीट म्हणजे 3 सीट या टीएफडब्ल्यूएस साठी आहे. सपोज एखाद्या कॉलेजचा 100चा इंटेक जर असेल तर त्याच्यासाठी टीएफडब्ल्यूएसच्या ह्या 5 सीट आहेत. म्हणजे ह्या 60 व्यतिरिक्त ह्या 6 आणि प्लस त्या 3, तर टोटल 69 सीट्स ज्या कॉलेजला 60चा इंटेक आहे तिथं असणार आहेत. तर हे झालं सीट मॅट्रिक्स संदर्भात. आता त्यानंतर होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला दिसेल की कट ऑफ राऊंड 1. आता कट ऑफ राऊंड 1 आपण महाराष्ट्रासाठी बघूया फक्त, कारण ओके, तर तेच कॉलेज बघूया प्रवरेचं, लोणी प्रवरानगर इथलं. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकतात होम युनिव्हर्सिटी सीट्स आहेत. हा जो क्रमांक दिलेला आहे 2694, 13,190, 20,156, हा क्रमांक म्हणजे कुठला क्रमांक, जो जनरल मेरिट लिस्ट नंबर लागणार आहे किंवा जनरल मेरिट लिस्ट नंबर जो क्रमांक आहे तो हा क्रमांक आहे. आणि त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे ते हे पर्सेंटाईल आहेत. म्हणजे जनरल ओपन साठी 96.31 अशा पर्सेंटेजला ते क्लोज झालेलं आहे आणि जनरल मेरिट लिस्ट नंबर हा. तर यातून तुम्हाला काय समजतं की सपोज तुमचा रँक मेरिट लिस्टमध्ये जो काही क्रमांक तुम्हाला भेटणार आहे त्या मेरिट लिस्टच्या क्रमांकावरनं तुम्ही अंदाज लावू शकतात की पाठीमागच्या वर्षी या कॉलेजचं मेरिट काय होतं आणि त्यावरनं तुम्हाला अंदाज येऊ शकतो. आता सपोज जनरल ओपन साठी 2694 इथं दिलेलं आहे आणि तुमचा जनरल मेरिट लिस्टमध्ये सपोज तुमचा 2000 असा क्रमांक आलाय, तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की जो तुमचा म्हणजे पाठीमागच्या वर्षी जे मेरिट होतं त्यापेक्षा तुमचा नंबर 2000 म्हणजे वरती आहे, तर कदाचित तुमचा या कॉलेजला नंबर लागू शकतो. अशी शक्यता तुम्ही डिफाईन करू शकतात की कुठं आपला नंबर लागू शकतो. त्यानंतर कॅटेगरी वाईज हे होम युनिव्हर्सिटीसाठी अलॉट झालेले सीट्स आहेत. अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, तर त्यानंतर पुढचं सीट बघूया आपण, होम युनिव्हर्सिटी अलॉटेड टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जे PWD मध्ये एक जागा होती सीट मॅट्रिक्स मध्ये आपण बघितली होती, तर ती जागा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटला पण भेटलेली आहे. कदाचित हे PWD मध्ये कोणी होम युनिव्हर्सिटीचं कॅन्डिडेट नसेल म्हणून ती अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला ती लागू झाली. त्यानंतर पुढे बघूया आपण होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स. म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठीच हे रिझर्वेशन होतं आणि त्याच कॅन्डिडेटला ते भेटलेलं आहे. जसं इथं आपण सीट मॅट्रिक्स मध्ये बघितलं होतं पाठीमागच्या सेशन मध्ये की सीट मॅट्रिक्स मध्ये अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा रिझर्वेशन आहे. तशाच पद्धतीने इथंही तुम्ही बघू शकतात की अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा इथं रिझर्वेशन नुसारच सीट्स भरलेल्या आहेत. आता तुमच्या मनात अशी शंका येईल की सीट्स किती भरलेल्या आहेत. तर सीट्स किती भरलेल्या आहेत याचं उत्तर तुम्हाला पुढच्या सीट मॅट्रिक्स मध्ये समजणार आहे. प्रत्येक राऊंड झाल्यानंतर एक सीट मॅट्रिक्स लागते, म्हणजे वॅकंट सीट्स किती आहेत. तर त्यावरून लक्षात येतात की पुढच्या राऊंडची परिस्थिती काय असेल किंवा किती लोकांनी रिपोर्ट केलेला नाहीये किंवा किती लोकांनी रिपोर्ट केलेला आहे. सपोज अलॉटमेंट जवळपास आता फार्मसीला सगळेच अलॉटमेंट होऊन जातात, पण बट काय होतात की काहींना MBBSचा कुठतरी नंबर लागतो, काहींना BDSला लागतो, काहींना इंजिनिअरिंग घ्यायचं असतं. तर असे लोक सीट ऍक्सेप्ट करत नाही किंवा सीट ऍक्सेप्टन्स फी भरत नाही, त्यामुळे ती जागा त्यांची कॅन्सल होऊन जाते आणि ती दुसऱ्या मुलासाठी ओपन होते. त्यानंतर पुढचं बघू शकतात आपण स्टेट लेवल, तर डिफेन्स, त्याच्यानंतर SABC, आता हे तर बंदच झालंय, त्यानंतर EWS आणि त्यानंतर अजून एक राहणार आहे ते म्हणजे TFWS. तर TFWS पण तुम्हाला इथं दिसणार आहे. आता याच्यामध्ये ऑल इंडिया मेरिट जे आहे तर ऑल इंडिया मेरिट हे दिलेलं नाहीये. तर ऑल इंडिया मेरिट साठी तुम्हाला दुसऱ्या PDF वरती जावं लागेल. आता ऑल इंडिया मेरिट जे असतं ते ऑल इंडिया मेरिट म्हणजे काय की महाराष्ट्राच्या बाहेरचे जे स्टुडंट्स आहेत जे अप्लाय करणार आहेत तिथं,
तर त्यांच्यासाठी मेरिट वेगळं आहे आणि त्याच्यासाठी PDF ती वेगळी आहे. पण तिथे कॅटेगरीचं कुठलंही रिझर्वेशन नसतं. त्यांचं डायरेक्ट फक्त एकच क्रमांक दिलेला असतो आणि त्या क्रमांकावरती ते रिझर्वेशन पडतात. आता आपण बघूया, जसं तुम्ही इथं आपण फर्स्ट राऊंड साठी कट ऑफ बघितलं होतं, तर सेकंड राऊंडचा जो कट ऑफ आहे तर त्यावरती व्ह्यू करा आणि त्यानंतर तुम्हाला ती PDF ओपन होईल. तर मी इथं PDF सेव्ह केलेली आहे. तर आपण तेच कॉलेज घेऊया पुन्हा एकदा, प्रवरनगर मधलं. तर तुम्ही बघू शकतात की जी पहिला जो राऊंड होता त्यांचं जे मेरिट होतं 2694 ला हे क्लोज झालं होतं. त्यानंतर सेकंड राऊंड मध्ये काय झालंय की त्यांचं जे मेरिट आहे हे थोडंसं खाली आलेलं आहे, म्हणजे 4326. तर त्या स्टुडंटला ते ऍडमिशन भेटलेलं आहे ज्याचा नंबर 4326 आहे. म्हणजे थोडक्यात याच्यावरचे जेवढे काही स्टुडंट्स असतील तर त्यांना जनरल ओपन मध्ये ते भेटून गेलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात की प्रत्येक कॅटेगरी वाईज हे जे मेरिट आहे तर ते मेरिट थोडंसं खाली येतं. प्रत्येक राऊंडला हे मेरिट थोडंसं खाली येतं. आता खाली येण्याचं कारण काय आहे? म्हणजे मेरिट फार कमी कॉलेजेसचं वरती जातात, पण बऱ्याचशा कॉलेजेसचं हे मेरिट खालीच येत असतात. तर खाली येण्याचं कारण असं होतं की बरेचसे स्टुडंटनी बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलेलं असतं. कोणी BSc ऍग्रीला अप्लाय केलंय, कोणी BDS ला अप्लाय केलंय, कोणी MBBS ला अप्लाय केलेलं आहे. तर ते ज्या त्या स्ट्रीमला निघून जातात आणि त्यामुळे मेरिट खाली येत असतात, म्हणजे त्या जागा कमी होतात. म्हणजे फर्स्ट राऊंडला रिपोर्टिंग लोक करत नाही किंवा सीट ऍक्सेप्टन्स भरत नाही, म्हणून त्या जागा व्हॅकंट होतात आणि व्हॅकंट झाल्यानंतर ते मेरिट खाली येत असतात. म्हणजे तुम्ही बघू शकतात की पुढच्या राऊंडला पण सीट जे पुढच्या राऊंडला मेरिट पण आहे हे कमी झालेलं आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकतात की काही कॅटेगरीज इथं दिलेल्या नाहीत. तर कॅटेगरीज दिलेल्या नाही याचा अर्थ काय होतो की त्या कॅटेगरीच्या सीट्स ऑलरेडी फर्स्ट राऊंडला पूर्णपणे भरलेल्या आहेत. आता हे तुम्हाला पुढच्या PDF मध्ये अजून समजेल, म्हणजे पुढचा जो तिसरा राऊंड आहे त्याची जी PDF दाखवणार आहे त्यात तुम्हाला अजून लक्षात येईल. आता आपण तिसऱ्या राऊंडच्या PDF कडे जाऊया. तर तिसऱ्या राऊंडच्या PDF मध्ये तुम्ही बघू शकतात की पुढे आता बऱ्याचशा कमी जे सीट्स झालेल्या आहेत, तर त्याच कॉलेजच्या आपण सीट्स बघत आहोत. तर सीट्स कमी झालेल्या म्हणजे काय, कॅटेगरी वाईज इथं आता सीट्स दिसत नाही किंवा मेरिट दिसत नाही. तर याचा अर्थ असा होतो की ह्या ज्या सीट्स होतात, म्हणजे सपोज इथं NT आता दिसत नाही, पण तिकडे NT होती पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये. आता इथे NT दिसत नाही. तर NT दिसत नाही याचा अर्थ काय झालाय की NTचे जेवढे सीट्स होत्या या सगळ्यापणे पूर्णपणे भरलेल्या आहेत आणि त्यामुळे थर्ड राऊंडला कुठेही त्याचा कट ऑफ दिसत नाही. मग सेकंड राऊंडचा जो कट ऑफ होता तोच NTचा कट ऑफ लास्ट होतं. थर्ड राऊंडला त्याची गरज पडली नाही कारण त्या सीट्स सगळ्या भरल्या होत्या रिझर्वेशन नुसार. तर तुम्ही बघू शकतात की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा सीट्स कमी झालेल्या आहेत. म्हणजे कुठलीच कॅटेगरी राहिलेली नाही, फक्त OBC SC BC एक राहिली आणि त्याच्यानंतर ओपन. बाकीचे जे सीट्स SC ST ह्या सगळ्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी साठी जे आहेत होत्या इथं ते सगळ्या भरून गेलेल्या आहेत. त्यामुळे ते इथं त्या सीट्स दाखवत नाहीत किंवा इथं ते मेरिट दाखवत नाहीत. तर याच्यावरून थर्ड राऊंडच्या लिस्टवरनं किंवा सेकंड राऊंडच्या लिस्टवरनं तुम्ही अंदाज लावू शकतात की साधारणतः की तुमचा नंबर त्या कॉलेजला लागू शकतो की नाही. तर पाठीमागच्या वर्षीचं मेरिट चेक करा आणि त्या मेरिटनुसार नंबर लागण्याचे चान्सेस आहेत का नाही तुम्ही ते डिफाईन करू शकतात की किंवा तुम्हाला लॉजिक येऊन जाईल की इथे लागेल का नाही लागेल. आणि हे कशावरनं समजणार आहे, ज्यावेळेस तुमचा मेरिट लिस्ट नंबर येणार आहे त्यावरनं समजणार आहे. आता या पर्सेंटाईलच्या स्कोरवरती तुम्ही लगेच जाऊ नका, कारण पर्सेंटाईलचा स्कोर म्हणजे ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल त्यानुसारच तुम्हाला समजेल की हा जो वरचा क्रमांक आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे, जो ब्रॅकेटच्या वरती दिलेला आहे मेरिट लिस्ट नंबर. तर त्यावरूनच तुम्हाला लक्षात येणार आहे की तुमचा नंबर त्या कॉलेजला लागू शकतो की नाही लागू शकत. पण आपण एक अंदाज लावू शकतो की ±1000 मध्ये तुम्ही चालत मेरिट लिस्ट नंबरच्या बाबतीत, तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की या कॉलेजला लागेल का नाही लागेल. आता याच्या पुढं तर मी तुम्हाला सांगत होतो की ऑल इंडियाचे जे सीट्स असतात त्यांच्यामध्ये मेरिट आहेत. तर ते पर्टिक्युलर एक मेरिट नंबर दिलेला असतो प्रत्येक कॉलेज समोर. तर तुम्ही इथं जाऊन बघू शकता आवश्यकता असेल तर. आणि त्याच्यानंतर एक डिप्लोमा पण ऑप्शन दिलेला आहे. आता डिप्लोमा याचा अर्थ काय होतोय की काही जे स्टुडंट्स असतात हे डिप्लोमा म्हणजे D Pharm नंतर B Pharm ला ऍडमिशन घेतात फर्स्ट इयरला.
म्हणजे तशी प्रोव्हिजन आहे का तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला घेऊ शकतात, पण ज्यांचा नंबर लागणार नाही किंवा ज्यांचे मार्क्स कमी आहेत तर डिप्लोमाचे सुद्धा काही स्टुडंट्स ऍडमिशन घेतात. ज्यावेळेस फॉर्म भरतात तिथे विचारतात की डिप्लोमा तुम्ही पास आउट आहात का, तर कदाचित इथे पण जे डिप्लोमा झालेले स्टुडंट आहेत ते इथं बघू शकतात. आणि ऑल इंडियाचं लेवलचं बघायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया लेवलचं इथूनही बघता येऊ शकतं, पण ते ऑल इंडिया लेवलचं तुम्हाला काही बघण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे तुम्हाला तिथे जाण्याची काही गरज नाही. आणि तिथे रिझर्वेशन नसतात. म्हणजे जे 9 सीट्स आपण बघितले होते सीट मॅट्रिक्स मध्ये इथं ऑल इंडिया लेवलला, तर यांना काही रिझर्वेशन वगैरे काही नाही, हे डायरेक्ट भरले जातात. आता ऍडव्हान्टेज अजून काय काय होतं, सपोज थर्ड राऊंड पर्यंत काय ऍडव्हान्टेज होतं. काही लोक फार गडबडून जातात की माझं फर्स्ट राऊंडला लागलं नाही, सेकंड राऊंडला पण मला जे पाहिजे ते कॉलेज भेटलं नाही किंवा लागलंच नाही, आणि मग थर्ड राऊंडला काय लागणार आहे. तर थर्ड राऊंडला अजून एक असं ऍडव्हान्टेज काय होतं की ह्या ज्या काही सीट्स आहेत PWD किंवा डिफेन्स, तर ह्या सीट्स ज्या आहेत ह्या तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये दिसणार आहेत, थर्ड राऊंडच्या सीट मॅट्रिक्स मध्ये दिसणार आहेत, पण हे ऑटोमॅटिक कन्वर्ट होतात. सपोज PWD ची सीट ही व्हॅकंट राहिली दुसऱ्या राऊंड पर्यंत, आणि त्या सीटला जर कोणी अप्लायच केलं नाही तिसऱ्या राऊंडला, तर ती ऑटोमॅटिक ओपन मध्ये कन्वर्ट होऊन जाते. आणि सगळ्याच म्हणजे तीच सीट नाही, पण ज्या बाकीचे सीट्स आहेत, सपोज VJNTचा सपोज कोणीच स्टुडंट आलेला नाही किंवा कॅन्डिडेट आलेला नाही, म्हणजे रिपोर्टिंग केली नाही, किंवा ती सीट सेकंड राऊंड पर्यंत व्हॅकंट राहिली, तर ती ऑटोमॅटिक ओपन मध्ये कन्वर्ट होऊन जाते. तर बऱ्याच लोकांचा अनुभव असा असेल आधीचाही पण, की थर्ड राऊंडला त्यांना ऍडमिशन भेटून जातं. त्यामुळे तुम्ही फार गडबडून जाऊ नका की माझं फर्स्ट राऊंडलाही लागलं नाही, सेकंड राऊंडला लागलंय पण चांगल्या कॉलेजला लागलं नाही, थर्ड राऊंडला काय होईल. तर थर्ड राऊंडला बऱ्याचशा जागा ह्या खाली होत असतात. आणि दुसरं एक कारण काय होतं की सायमल्टेनियसली सगळेच टेक्निकल कोर्सेसचे ऍडमिशन बरोबर चालू आहेत, तर ज्याला इंजिनिअरिंगला जायचंय तो फार्मसीचं ऍक्सेप्टन्स करत नाही, तर अशा वेळेस थर्ड राऊंडची जी जागा असते तर ती व्हॅकंट राहून जाते. पण ह्यावेळेस तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो, तर ह्यावेळेस फक्त 2च राऊंड आहेत. तर मी जे तिसऱ्या राऊंडचे तुम्हाला रूल सांगितले का जे कन्वर्ट होतात, तर यावेळेस फक्त 2च राऊंड आहेत. तर त्यामुळे पहिला राऊंड हा रिझर्वेशन नुसारच होणार आहे, आणि दुसऱ्या राऊंडला रिझर्वेशनचं कॅन्डिडेट नसेल तर ते मग सगळे ओपन मध्ये कन्वर्ट होऊन जातात. तर यावेळेस राऊंड 2च आहे हे लक्षात ठेवा, 3 राऊंड ह्यावेळेस नाहीयेत. तर याच्यासाठी माझा पाठीमागचा व्हिडिओ पण बघा, का ज्यामध्ये मी सांगितलंय कुठल्या डेटला काय काय करायचं आहे आणि कुठल्या डेटला तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे. तर पाठीमागचे व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात, आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी बरेच अपडेट्स B.Pharm संदर्भात किंवा ऍडमिशन संदर्भात माझ्या चॅनलमध्ये आहेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.